तर पश्चिम आशियात पुन्हा होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव कमालीचा वाढलाय। अमेरिकन नौदलानं पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातामध्ये नाकेबंदी सुरू केली आहे। अरबी समुद्राकडे इराणी बंदरावरून येणाऱ्या कोणत्याही जहाजाला अमेरिकन नौदल हे अडवणार आहे। त्याचबरोबर इराणला टोल भरणाऱ्या जहाजांना देखील अमेरिकन नौदल अडवणार आहे। त्यामुळे तणाव हा कमालीचा वाढलाय। इराणच्या चाबहार बंदर, अब्बास बंदर, खुमेनी पोर्ट, बुशहर, महशर या बंदरांवरून येणाऱ्या सगळ्या जहाजांना अमेरिकन नौदल हे अडवणार आहे आणि त्याचबरोबर सामुद्रधुनीमधून जाण्यासाठी इराणला टोल भरणाऱ्यांचा देखील मार्ग हा रोखला जाणार आहे। एकीकडे चर्चेची दुसरी फेरी ही दृष्टीपथात असताना अमेरिकन नौदलानं नाकेबंदीचं पाऊल उचलल्यामुळे तणाव हा पुन्हा वाढलेला आहे। आणि अमेरिकेच्या नाकाबंदीचे नेमके परिणाम काय होणार आहेत आपण जाणून घेऊयात। इराणचा तेल व्यापार हा ठप्प होणार। इराणच्या पेट्रोकेमिकल उत्पादनं, सिमेंट, स्टील, सुकामेवा निर्यातीला देखील फटका बसेल। समुद्रामार्गे इराणची कोंडी केल्यास इराणला निर्यातीसाठी केवळ जमिनीचा मार्ग उरेल। आणि त्याचबरोबर इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्की, अझरबैजान, तुर्कमेनिस्तानवरती राहावं लागेल अवलंबून। इराणकडून भारत आणि चीनला येणारं तेल हे इतर व्यापार पूर्णपणे ठप्प होईल। आणि त्याचबरोबर अमेरिकेची नाकाबंदी यशस्वी झाली तर जागेवरील ऊर्जा संकट हे अधिक गडद होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।